त्यात अजित पवार आज आपल्या हयात नाहीयेत. अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होते, मतदान होते. खरं तर सगळ्याच नेत्यांनी आवाहन केलंय की रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करा म्हणून. तुमच्या पक्षाची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आणि काय मत आहे? मला वाटतं की पक्षाने त्याच वेळेला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आम्ही उमेदवार उभं करणार नाही अशा प्रकारची भूमिका जाहीर केली. आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असेल, आम्ही सगळे नेत्यांनी अजितदादांना ज्यावेळेला श्रद्धांजली द्यायची म्हणून आम्ही अशा प्रकारची भूमिका जाहीर केली. काल स्वतः सुप्रियाताई सांगता सभेमध्ये उपस्थित राहून त्यांनी आपली भूमिका केली आणि पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला वाटतं की उमेदवार आता हे उभे राहिलेले जरी असले तरी बारामतीची जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक विजय करून देतील हा विश्वास आम्हाला आहे. मतदानाची टक्केवारी फक्त किती होते याच्यावर विजयाचा आकडा जो मोठा आहे तो सिद्ध होणार आहे. आत्ता मला वाटतं 10-15% मतदान झालेलं आहे. उन्हाळ्याचा तडाखा आहे, पण मला वाटतं की दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढेल आणि सुनेत्रा वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील. परंतु ही सगळी निवडणूक जी आहे ती बिनविरोध देखील होऊ शकत होती. जवळपास सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेतच, त्यांच्यासोबत 23 अन्य उमेदवार देखील या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. कुठेतरी त्यांचा पक्ष जो आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्या पक्षातील नेते हे बिनविरोध निवडणूक करण्यासाठी कुठे कमी पडलेत का? नाही, ज्यावेळेला एखाद्या वेळेला सर्व पक्षांनी म्हणजे मी सांगेल की त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, त्याच्यावर पण बरीच चर्चा झाली काँग्रेसच्यावर वगैरे, पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जशा प्रकारे काँग्रेसने पण माघार घेतली, त्यामध्ये पवारसाहेब असतील, बाकीच्या सगळ्या लोकांनी आणि सगळ्यांनीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला वाटतं की हे बाकीचे उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्यांना बोलून चर्चा करून माघार घेण्याचा प्रयत्न झाला पण असेल. त्यात काय यश आलं नाही मला माहीत नाही, परंतु त्या असलेल्या सगळ्या गोष्टीतून काही उमेदवार असे उभे राहतातच, ते काही माघार घेत नसतात. त्यांना निवडणूक लढवायची असते, काही त्यांचा हेतू पण असू शकतो. मला वाटतं की ही निवडणूक लागलेली आहे. आता कोण कमी पडलं याच्यापेक्षा ही निवडणूक आता निवडून येण्याच्या संदर्भातून काय केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये चर्चा करून निर्णय झालेला आहे. मला वाटतं निवडणूक जरी व्हायला लागली तरी चांगल्या मताने त्या निवडून येतील. 2029 ची चर्चा आता सुरू झाली आहे. जय पवार यांचं नाव पुढे येत आहे. मात्र दुसरीकडून रोहित पवार म्हणतात जर जय पवार निवडणूक लढवत असेल तर आमच्याकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवतील. त्यामुळे एकीकडे पोटनिवडणूक होते, दुसरीकडे पुढच्या निवडणुकीची तयारी आणि घोषणा देखील केली. मला वाटतं की सुनेत्रा वहिनी या ठिकाणी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि मला वाटतं की निवडणूक आत्ता पोटनिवडणुकी चालू आहे आणि ज्यावेळेला एखादा राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री उभे असताना काही वेळेला स्टेटमेंट देताना फार जबाबदारीने बोलावं लागतं. मला वाटतं ही चर्चा खरं म्हणलं तर आजच्या ह्याच्यामध्ये होणंच गरजेची नव्हती. ती का केली, कशाबद्दल झाली, प्रत्येकाने विचार करावा. मला वाटतं की आज त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे काय करायचं हे त्या ठरवतील. आणि परंतु जय पवार आज चुकले का? त्यांनी जे स्टेटमेंट दिलं नाही, मी याच्यावर बोलणार नाही, परंतु मला वाटतं की त्यांनी हे बोलताना फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. कारण त्याचा अर्थ वेगळा लगेच लागतो. 2029ला मग सुनेत्रा पवार उभ्या राहणारच का नाही अशा प्रकारची चर्चा होते. म्हणून घरातल्या लोकांनी बोलताना फार जबाबदारीने बोललं पाहिजे असं माझं मत आहे. याचा अर्थ वेगळा लागू शकतो, पण मला वाटतं की त्यात राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात पण केलेली आहे आणि अजितदादांच्या नंतर पक्षाच्या बाबतीमधली जबाबदारी घेऊन ते चालत असताना त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या असलेल्या त्यांच्या प्रमुखांनी फार जबाबदारीने बोललं तर मला वाटतं की असे प्रश्न उभे राहणार नाही. काँग्रेसने याच्यामध्ये थोडा घातला असं म्हणायचं का? कारण की काँग्रेसने सगळ्यात पहिला उमेदवार दिला आणि त्यानंतर कुठेतरी बाकीच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी उशीर झाला असं म्हणायचं का? नाही, काँग्रेसने त्या उमेदवार उभा केला, त्याच्यात समन्वय साधताना थोडंसं इगो हट झाला असं मला वाटतं. काही चर्चा झाल्या, त्या चर्चेनंतर काही काँग्रेसचा सुद्धा त्या ठिकाणी समन्वय करण्याच्या बाबतीमधल्या प्रयत्नामध्ये यश आलं नाही. पण तरीसुद्धा काँग्रेसने दिल्लीपासून सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर माघार घेतली. विलंब जरी झाला पण त्यांनी माघार घेऊन पाठिंबा दिला. ही खरी गोष्ट जमेची बाजू आहे.
परंतु आज रोहित पवार यांनी एक स्टेटमेंट सुद्धा बारामतीमध्ये केलं की अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या असत्या तर भविष्यात अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. नाही, वस्तुस्थिती होती. कारण शेवटी कसं आहे, आज आपण देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये बघतो तसं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं असेल तर आता मित्र पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करावी लागते. हे वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पाहायला मिळालेलं आहे. आणि काही लोकांचे पक्षप्रवेश हे मित्र पक्षाच्या समोरच उभे करण्याचा प्रयत्न जर भाजप करत असेल, हा धोका अजितदादांनी ओळखला होता आणि त्यामुळेच ह्या दोन्ही पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय झाला होता. आणि साहजिकच आहे, त्यांचं आमच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे येत असताना भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भातून जे काय आराखडे करायचे आणि तशा पद्धतीने पुढे जात असताना किती संख्या असली पाहिजे याचे सुद्धा त्यांनी आराखडे आणि नियोजन आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे ते रोहित पवार म्हणाले ती वस्तुस्थिती आहे की पुढच्या वेळेला व्यवस्थितपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असती तर पर्याय उभा राहिला असता आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले असते. सर, आज बारामतीची पोटनिवडणूक पार पडते, परंतु या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार कुठे दिसत नाहीये. शरद पवार सध्या प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या तब्येतीच्या संदर्भातली काय माहिती आहे? नाही, पवारसाहेब काही दिल्लीला गेले होते. मध्यंतरीला दिल्लीला वगैरे गेल्यानंतर त्यांना परत ते ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट होते. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. फक्त एवढंच आहे की प्रकृती अस्वस्थतेमुळे ते बारामतीला जाऊ शकले नाही. परंतु त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानानुसार अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्येकाने मी आहे समजूनच सगळ्यांनी आपण एकत्र येऊन या ठिकाणी मतदान करावं, अशा प्रकारचे आव्हानसुद्धा त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं की पहिली वेळच आहे की पवारसाहेब मतदानाला जाऊ शकले नाही. विधान परिषदेची तयारी आता सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागेला फक्त एकच वाट्याला एकच जागा मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. आत्ताच थोड्या वेळात हर्षवर्धन सपकाळ त्यांची भेट देखील घ्यायला जाणार आहे. राष्ट्रवादीची काही भूमिका असणार आहे का याच्यामध्ये? नाही, आम्ही पहिली भूमिका जाहीरच केलेली आहे की जर राज्यसभेच्या संदर्भामध्ये शिवसेनेने आणि आमच्या मित्रपक्ष काँग्रेस वगैरे सगळ्यांनी आदरणीय पवारसाहेबांना सलग 60 वर्षाचा असलेल्या त्यांच्या कार्यकालामध्ये सहकार्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी राज्यसभेला बिनविरोध सर्वांनी निवडून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी पहिलेच सांगितलेलं आहे की विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या संदर्भातून निर्णय झालेला असले त्यावेळेला उद्धवजी ठाकरे असतील कोणी असेल तर त्यांना आपण सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची, अशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे. त्यासोबतच भाजपमध्ये देखील अनेक जण इच्छुक आहेत. जागा मोजक्याच आहेत, परंतु इच्छुक इतके आहेत भाजपमध्ये की देवेंद्र फडणवीसांकडे तर लॉबिंग सुरू झालंय. त्यामुळे कोणाकोणाला देवेंद्र फडणवीस न्याय देतील आता फक्त एवढंच आहे की विधान परिषदेची जागा वाढत आहे तर काय एवढं ते बघतील, नाही तर त्यासाठी एखादा GR काढतात का बघायला लागेल. जसा जिल्हा परिषद पंचायत समितीला ऑप्शनसाठी जसा नवीन आदेश काढला तशा प्रकारचा नवीन अजून आदेश काढण्यात आला आणि विधान परिषद जागासुद्धा वाढवता आली तर त्यांना सोपं होऊन जाईल. कारण त्यांच्याकडे इच्छुकाची संख्या जास्त आहे असं मला कळतं आहे. तरीसुद्धा त्यांचा निर्णय काय तो त्यांच्या पक्षाचा त्यांनी घ्यावा आणि मला वाटतं दिल्ली आणि त्यांनी एकत्र येऊन कसा निर्णय घेतील ते त्यांचं ठरवते. सर, शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड यांची एक शिवीगाळ केलेली ऑडिओ क्लिप जी आहे ती सध्या व्हायरल होताना पाहायला मिळते. कॉम्रेड पानसर यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे कोण होता शिवाजी कोण होता, या पुस्तकाच्या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी फोन करत खरं तर ही सगळी शिवीगाळ केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी का घेतलं अशा पद्धतीचा जाब विचारत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांना देखील खालच्या भाषेत जाऊन स्तरात जाऊन जी काही संवाद जो आहे तो आमदार संजय गायकवाड यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये केला. मी काय ती ऑडिओ क्लिप बघितलेली नाही, पण मी काही बातम्यामध्ये मी बघितलं आणि ऐकलेलं आहे. मला वाटतं की एखाद्या वेळेला एखाद्याने एखादं भाषा लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना आदर आहे का, तो आहे. फक्त हे सगळं करत असताना याचा हेतू काय याच्या बाबतीमधला जर आपल्याला निश्चितपणाने स्पष्टीकरण झालं तर त्याचा गैरसमज होणार नाही. तसं जर असेल तर संजय गायकवाडांनी राजस्थानमध्ये सुद्धा मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या राजस्थानच्या असलेल्या छत्रपतीचा इतिहास पुसत आहेत
छत्रपतीचा अवमान कोण करत आहे त्याच्याबद्दल पण स्टेटमेंट द्यावं. अशाच पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीवर स्टेटमेंट दिलं तर मी समजू शकतो. खरं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ते मावळे आहेत. आम्हाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सगळ्यांनी ठेवला पाहिजे. ते महाराज आहेत आणि छत्रपती आहेत, त्यांना एकेरीसुद्धा बोलू नये आणि तशा पद्धतीची सुधारणा करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. आता हे प्रकाशित पुस्तक झाल्यानंतर त्या प्रकाशनाच्या बाबतीमध्ये त्यावेळेला प्रकाशन करताना मग त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या असलेल्या त्या खात्याने त्यामध्ये काय विचार केला का नाही केला. सरकार तुमचंच आहे आणि सरकार तुमचंच असताना अशा प्रकारच्या जर चुका होत असेल तर सरकारला सुद्धा विचारलं पाहिजे. आणि खालच्या पातळीवर जाऊन छत्रपतींबद्दल आमदार असो किंवा कोण असेल तर ते बोलत असतील तर ते सहन केलं जाणार नाही. ही महाराष्ट्राची मावळ्यांची भूमी आहे हे मी तुम्हाला एकदा सांगतो. सर, एकीकडे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक पार पडते तर दुसरीकडे राहुरीची देखील विधानसभेची पोटनिवडणूक पार पडते. राहुरीमध्ये तुमच्या पक्षाचे उमेदवार आहेत गोविंदराव मुकाटे. खरं तर तिथे प्राजक्त तनपुरे हे तुमच्या पक्षाचे उमेदवार असले पाहिजे होते, परंतु त्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्या संदर्भात काही प्राजक्त तनपुरेशी तुमची चर्चा झाली आहे का आणि ते खरंच पक्षांतर करणार आहेत का येत्या काही दिवसात? मी स्वतः तिथे 2 दिवस प्रचाराला होतो आणि मी तिकडची परिस्थिती बघितली. जर प्राजक्त तनपुरे उभे राहिले असते तर 100% निवडून आले असते. अशा प्रकारची चर्चा अख्ख्या राहुरी आणि पाथर्डीमध्ये आहे. परंतु त्यांनी काही कारणास्तव उभे राहिलेले नाही. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की मी ह्यावेळेला का उभं राहू शकत नाही त्याची कारणंसुद्धा आम्हाला पवारसाहेबांना सांगायची त्यांनी बोललेले आहेत. मला वाटतं आता अशा प्रकारची कुठलीही पक्षप्रवेशाच्या बाबतीमधली चर्चा नाही. त्यांनी तटस्थ भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आता ह्या चर्चा येतात त्याच्याबद्दल काही तथ्य नाही, पण तरीसुद्धा मी सांगतो अंतर्गत सुप्त लाट फार मोठ्या प्रमाणात होती राहुरीला. गोविंदराव मुकाटे ह्या व्यक्तीने लढण्याची भूमिका घेतली. त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय आणि तशाच पद्धतीने त्यांच्या मुलीवर झालेला अन्याय ह्या सर्व गोष्टी लढतो ती व्यक्ती आजही प्रामाणिकपणाने लढायला उभी राहिली याचा मला अभिमान आहे. आणि मला वाटतं की जर लोकांच्या मनामध्ये अंतर्गत सुप्तलाट जर मोठी असेल तर चांगल्या प्रकारची लढत आमचे गोविंदराव मुकाटे देतील असा विश्वास मला आहे. कॉर्पोरेट जिहाद रोखण्यासाठी कामगार मंत्री फुलकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की आता एक स्वतंत्र ट्रिब्युनल कायदा राज्यामध्ये लागू केला जाणार आहे, ज्यामुळे हे कॉर्पोरेट जिहाद जे सुरू आहे ते होणार नाही याच्या पुढे. नाही, आम्हाला वाटतं की एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असतील. मला वाटतं राज्यामध्ये अशा कामगारांच्या बाबतीमध्ये अनेक विषय आहेत की त्याच्या संदर्भात तत्काळ कायदे करणं गरजेचं आहे. आता या कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये काय कायदा करणार मी माहिती घेतो. त्यासाठी अशा प्रकारची कुठल्या प्रकारची जिहादच्या बाबतीमधला कुठला विषय होणार नाही याच्यावरती कायद्यामध्ये काय ती तरतूद करतायत ह्याची पाहणी करावं लागेल, माहिती घ्यावं लागेल आणि ती माहिती आल्यानंतरच मी त्याच्यावर भाष्य करेन. खरं तर एनसीडीसी कडनं राज्य काही कारखान्यांना जे आहे ते कर्ज वाटप केलं जातं. जवळपास 6 ते 7 कारखाने आहेत ज्यांना एनसीडीसीनं कर्ज जे आहे ते नाकारलेलं आहे. त्या सगळ्या कारखान्यांमध्ये संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना आहे, तर अजित पवारांचा देखील कारखाना आहे आणि रावसाहेब दानवेंचा देखील कारखाना आहे. अशा पद्धतीने फक्त काही राजकीय नेते आपल्या साखर कारखान्याला अडचण निर्माण होते म्हणून त्यांनी पक्षांतर केलेलं होतं आणि आता ते त्याच नेत्यांचं करतर कारखाने जे आहेत त्यांना कर्ज नामंजूर झालेलं आहे. खरं म्हटलं तर ज्या हेतूने ते गेले त्या हेतूला जर यश न्याय मिळाला नसेल तर त्यांचा पक्षप्रवेश कशासाठी झाला हा त्यांना पश्चाताप होईल. मला वाटतं की पूर्वी आमच्यावर आरोप व्हायचे असे की सहकार क्षेत्राचा वापर करून अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं जातं. काही लोकांचा प्रवेश जो आता झाला मध्ये तरी ते कारखान्याला मदत मिळावी म्हणून अशा प्रकारचाच झाला होता. तशा प्रकारचं जे त्यावेळेला विरोधात होते त्यावेळेला त्यांना कारखान्याला मदत नाकारली गेली होती आणि मग प्रवेश केल्यानंतर तुम्हाला मदत देतो म्हणजे अनेक नावं त्याच्यामध्ये आहेत. आम्हाला अशोक पवारांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्यासुद्धा असलेल्या कारखान्याला मदत दिली नाही तरी तो माणूस आणि ती व्यक्ती आजही पवारसाहेबांच्या पाठीमागे अडचणीत असताना सुद्धा उभी राहिली. अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर काही कारखान्यांच्या परवानगीच्या बाबतीमधले प्रश्न निर्माण झाले होते. त्यांनी पक्षप्रवेश केला परंतु आता ते नियम आणि निकषात बसत नव्हतं हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांची खरी आता अडचण भविष्यात झालेली आहे. आता बघू
कशा निकषात कसे बसवण्याचा परत खटाटोप होतो त्याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू. नंतर तो कारखान्याचा विषय जो आहे ना, अजून 2 कारखाने आहेत त्याच्यामध्ये. त्या कारखान्यांचे पण रामेश्वर आहे, विठ्ठलाई आणि रावसाहेब पवार सिद्धेश्वर, रावसाहेब पवार गोडगंगा म्हणजे आपला अशोक पवारांचा, सिद्धेश्वर कर्मयोगी आणि छत्रपती आपला दादांचा राजगड. 7 कारखाने आहेत. बंद केलंय. नाही नका सर. जाऊ दे, नंतर बोलतो. ठीक है. सर, सबसे पहला सवाल जानना चाहिए, महाराष्ट्र में उपचुनाव अजीत दादा के निधन के बाद